किचनमध्ये देवघर असल्यावर पाळायचे नियम. भारतीय संस्कृतीत घरातील देवघराला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान दिले जाते. देवघर म्हणजे केवळ मूर्ती किंवा फोटो ठेवायची जागा नसून ती घरातील सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि शांतीचे केंद्र मानले जाते. अनेक घरांमध्ये जागेअभावी किंवा वास्तुरचनेमुळे किचन म्हणजेच स्वयंपाकघरात देवघर ठेवले असते. अशा वेळी काही विशेष नियम, शिस्त आणि पवित्रतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. स्वयंपाकघर हे अन्न तयार करण्याचे स्थान असल्यामुळे ते देखील पवित्र मानले जाते. अन्न हे देवाचे रूप आहे अशी आपली परंपरा आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात देवघर असणे चुकीचे नाही. मात्र त्या ठिकाणी योग्य नियम पाळले नाहीत तर देवघराची पवित्रता कमी होऊ शकते. या लेखात नियम किचन कसे पाळावे आपण जाणून घेऊया. नंबर 1. देवघर ठेवण्याची योग्य जागा. स्वयंपाकघरात देवघर ठेवताना सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे योग्य दिशा आणि उंची. देवघर शक्यतो ईशान्य दिशेला असावे. देवघर जमिनीवर थेट ठेवू नये. चूल, गॅस, ओव्हन किंवा सिंक थोड्या अंतरावर देवघर असावे. देवघर आणि कचरापेटी कधी एकाच रेषेत नसावे. यामुळे देवघराची पवित्रता राहत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 2. स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. किचनमध्ये देवघर असल्यास स्वच्छतेला दुप्पट महत्त्व द्यावे लागते. स्वयंपाक करण्यापूर्वी किचन स्वच्छ करावे. भांडी अस्ताव्यस्त पडलेली नसावीत. तेल, मसाले, अन्न सांडलेले असताना देवपूजा करू नये. घराभोवती नेहमी स्वच्छता ठेवावी. अस्वच्छ जागेत देवपूजा करणे योग्य मानले जात नाही. नंबर 3. देवपूजेपूर्वी स्वतःची शुद्धता. देवपूजा करताना केवळ जागेचीच नाही तर व्यक्तीची शुद्धताही महत्त्वाची असते. शक्य असल्यास आंघोळ करून देवपूजा करावी. किमान हातपाय, तोंड धुवून स्वच्छ कपडे घालावे. स्वयंपाक करताना मध्येच देवपूजा करू नये. राग, चिडचिड किंवा नकारात्मक भावना मनात ठेवून पूजा करू नये. मन आणि शरीर दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे. नंबर 4. स्वयंपाक आणि देवपूजा वेगळी ठेवणे. किचनमध्ये देवघर असल्यामुळे अनेकदा लोक स्वयंपाक करतानाच देवपूजा करतात, जे टाळणे आवश्यक आहे. देवपूजेच्या वेळी गॅस बंद असावा. पूजेसाठी वेगळा वेळ काढावा. पूजा झाल्यानंतर स्वयंपाक सुरू करावा. पूजा करताना भाजी कापणे किंवा अन्न शिजवणे टाळावे. यामुळे देवपूजेला योग्य आदर मिळतो. नंबर 5. नॉनव्हेज अन्नाबाबत नियम. ज्या घरात देवघर किचनमध्ये आहे तिथे नॉनव्हेज अन्नाबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. शक्यतो देवघर असलेल्या किचनमध्ये नॉनव्हेज शिजवू नये. जर पर्याय नसेल तर देवघर झाकून ठेवावे. नॉनव्हेज शिजल्यानंतर किचन पूर्ण स्वच्छ करावे. त्या दिवशी देवपूजा टाळणे योग्य ठरते. अनेक कुटुंबे यासाठी वेगळा गॅस किंवा वेगळे भांडे वापरतात. नंबर 6. देवघरात ठेवायच्या वस्तू. किचनमधील देवघरात फक्त पूजेसाठी आवश्यक वस्तूच ठेवाव्यात. देवाच्या मूर्ती किंवा फोटो, अगरबत्ती, दिवा, कापूर, पूजा थाळी, फुलदाई. देवघरात कधी मसाले, डबे, पैसे, चाव्या किंवा इतर घरगुती वस्तू ठेवू नये. नंबर 7. दिवा आणि अगरबत्ती लावताना काळजी घ्यावी. स्वयंपाकघरात आग आधीच असल्यामुळे दिवा आणि अगरबत्ती लावताना जबाबदारी घ्यावी. दिवा गॅसजवळ ठेवू नये. पडदे किंवा कापडाजवळ दिवा लावू नये. दिवा विझवल्यावरच स्वयंपाक सुरू करावा. सुरक्षिततेसाठी काचेचा किंवा धातूचा दिवा वापरावा. ही काळजी सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे. नंबर 8. देवघर झाकून ठेवण्याची पद्धत. किचनमध्ये देवघर असल्यास काही वेळा देवघर झाकून ठेवणे योग्य ठरते. स्वयंपाक करताना, नॉनव्हेज शिजवताना, फार धूर किंवा वास होत असताना देवघरावर स्वच्छ कापड किंवा पडदा घालावा. मात्र तो कापड रोज स्वच्छ असावा. नंबर 9. रोजची देवपूजा शक्य असेल तर काय करावे. आजच्या धावपळीच्या जीवनात रोज सविस्तर पूजा करणे शक्य नसते. किमान दिवा लावून नमस्कार करावा. मनातल्या मनात देवाचे स्मरण करावे. आठवड्यातून एकदा सविस्तर पूजा करावी. देव भाव पाहतो, केवळ विधी नाही. नंबर 10. देवघरासमोर काय करू नये. किचनमध्ये देवघर असल्यामुळे काही गोष्टी टाळाव्यात. मोठ्याने वाद घालू नये. शिवीगाळ किंवा अपशब्द वापरू नये. देवघरासमोर बसून अन्न खाऊ नये. देवघराकडे पाठ करून स्वयंपाक टाळावा. ह्या गोष्टीमुळे देवघराची पवित्रता टिकते. नंबर 11. मानसिक श्रद्धा आणि सकारात्मक नियम. इतकीच भावना आणि श्रद्धा महत्त्वाची असते. देवघर म्हणजे भीतीचे स्थान नसावं. नियम पाळताना ताण घेऊ नये. घरातील सर्व सदस्यांनी देवघराचा आदर ठेवावा. देवघरातून शांती आणि समाधान मिळते पाहिजे. नंबर 12. आधुनिक घरामध्ये देवघर आणि किचन. आजच्या फ्लॅट संस्कृतीत स्वतंत्र देवघर असणे शक्य असते. अशा वेळी किचनमध्ये देवघर असणे स्वाभाविक आहे. योग्य नियम, स्वच्छता आणि श्रद्धा ठेवल्यास किचनमधील देवघर देखील तितकेच पवित्र राहते. किचनमध्ये देवघर असणे अशुभ किंवा चुकीचे नाही. उलट अन्न आणि देव याचा अतूट संबंध असल्यामुळे हे स्थान अधिकच पवित्र मानले जाऊ शकते. मात्र त्यासाठी स्वच्छता, शिस्त, श्रद्धा आणि सुरक्षितता ह्या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नियमाचा
नियमाचा अतिरेक न करता पण आवश्यक काळजी घेऊन देवपूजा केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, समाधान आणि शांती नक्कीच नांदते. देव हा नियमापेक्षा भावना पाहतो, पण नियम पाळल्याने श्रद्धेला योग्य दिशा मिळते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.